नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. लवकरच लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचं मोठं गिफ्ट मिळणार. तर बघा लाडक्या बहिणींनो, हे 3,000 रुपयांचं रक्षाबंधन गिफ्ट नेमकं कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि नेमकं कोणत्या तारखेला मिळणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की हे 3,000 रुपयांचं गिफ्ट लाडक्या बहिणींना कधी मिळेल. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी हा वापरलेला आहे आणि महिला आणि बालविकास विभागाला सामाजिक न्याय विभागाकडून निधी हा वर्ग करण्यात आला आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे की आपल्या महायुती सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक आणि न्याय विभागाचा निधी वापरून तो लाडकी बहीण योजनेचा लाभ लाडक्या बहिणींपर्यंत लवकरात लवकर पोहोचावा यासाठी महिला व आणि बालविकास विभागाकडे हा निधी वर्ग केलेला आहे. तर रक्षाबंधनाचा सण आता 28 ऑगस्टला असून त्याआधीच आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत. तर ऑगस्ट महिना हा आता अर्धा संपलेला आहे, तरी जुलै महिन्याचा हप्ता अद्यापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. त्यामुळे आता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार असल्याची चर्चा आता माध्यमामध्ये रंगली आहे. याबाबत महिला आणि बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दोन्ही हप्त्यांच्या लाभाबाबत दोन्ही हप्त्यांचा लाभ हा एकत्र मिळेल असं सांगितलेलं आहे. तर बघा, तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे की आपल्या महिला व बालविकास विभागामधील जो महिला व बालविकास विभाग लाडकी बहीण योजनेचा निधी हा त्यांच्या खात्यावरती जमा करतो, हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करतो, याच विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की दोन्ही हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण 3,000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जाऊ शकतात असं अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर फेब्रुवारी 2025 पासून लाडकी बहिणींच्या लाभार्थ्यांची पडताळणी ही सुरू झालेली आहे. त्यानंतर अपात्र महिलांचा लाभ हा बंद केला गेला आहे. तर पात्र ठरलेल्या महिलांना 10 ते 15 तारखेच्या आत महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा खात्यावर देण्याचं नियोजन करण्यात येतंय असं अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर अनेक लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद झालेला आहे. तर हा लाभ बंद झाल्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या कमी झालेली आहे आणि ही संख्या कमी झाल्यामुळेच एकूण ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ लवकरात लवकर देण्यासाठी सरकार नियोजन करत आहे असं या अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर पुढे बघा, महिला आणि बालविकास विभागाकडून राज्यात लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिलांची पडताळणी केली गेली. यात अनेक अर्जामध्ये कागदपत्रांची पूर्तता नव्हती, बँक खाते लिंक नसलेल्या आणि केवायसी न केलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले. बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये अनेक लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांचा लाभ हा बंद करण्यात आले आहे. या पाठीमागचं एकच कारण आहे की अर्जामध्ये त्यांनी कागदपत्राची पूर्ण पूर्तता ही केलेली नव्हती, त्याचसोबत त्यांचं बँक खातं त्यांनी लिंक केलेलं नव्हतं आणि त्यांनी ई केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केली नव्हती. या कारणामुळे अनेक पात्र महिलांची सुद्धा लाडकी बहीण योजनेचे लाभ हा बंद झालेला आहे. तर पुढे बघा, या पडताळणीमध्ये तब्बल 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत आणि त्यांचा लाभ हा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. लवकरच सरकार याविषयी नवीन अपडेट देऊन लाडक्या बहिणींचा लाभ सुरू करेल अशी आपल्याला आशा आहे. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लाडकी बहिणीला 3,000 रुपयांचं गिफ्ट कधी मिळेल आणि हे लाडक्या बहिणी कोणत्या लाडक्या बहिणींना मिळेल याची सविस्तर माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी तसेच आणि इतर सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.